आपल्या सर्वांचं इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या युट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय शिपाईची ह्या अगोदर एक अपडेट आली होती आणि त्या अपडेटमध्ये आसपास 4,000च्या जवळ विद्यार्थ्यांना थेरी या परीक्षेसाठी पात्र करण्यात आले होते. परंतु आता 23 तारखेला या ठिकाणी नवीन अपडेट आलेली आहे परीक्षा संदर्भामध्ये. त्यामध्ये 3,324 विद्यार्थ्यांना पात्र केलेले आहे, तसेच 564 विद्यार्थ्यांनी पेमेंट केलेली नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण त्या परीक्षेची डेट किती आहे आणि व्हेन्यू म्हणजे परीक्षेचं ठिकाण काय आहे आणि वेळ काय आहे त्या संदर्भामध्ये अपडेट पाहणार आहोत. पहा या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे. लिस्ट ऑफ eligible candidates for screening test for the post of Pune Hamal on the establishment of High Court Judiciary at Bombay Principal sit at Bombay. A reference to advertisement dated 21st March 2023. पहा या ठिकाणी खालील यादीत नावे नमूद असलेल्या चाळणी परीक्षेस पात्र उमेदवारांना असे सूचित करण्यात येत आहे की शिपाई हमाल या पदाकरता नियोजित केलेल्या चाळणी परीक्षेसाठी म्हणजे स्क्रीनिंग टेस्टसाठी इंडियन एज्युकेशन सोसायटी राजा शिवाजी विद्यासंकुल सर भालचंद्र रोड हिंदू कॉलनी दादर पूर्व मुंबई या स्थळी दिनांक 5 मे 2024 रोजी स्वखर्चाने उपस्थित राहावे. म्हणजेच या ठिकाणी 5 मे रोजी या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे आणि ही परीक्षा एकाच ठिकाणी होणार आहे आणि त्यांचा ॲड्रेस देखील दिलेला आहे. तसेच परीक्षेचे वेळापत्रक, आसन क्रमांक आणि प्रवेशाच्या हॉल तिकीट, ॲडमिट संदर्भातील माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली जाईल. म्हणजे ॲडमिट कार्डसाठी अजून आलेले नाही त्या संदर्भामध्ये माहिती या ठिकाणी या वेबसाईटवर येणार आहे. त्यासाठी देखील तुम्ही सतर्क राहा. ती अपडेट तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्यात येतील. तसेच ओळखीच्या पुराव्यासाठी उमेदवाराने स्वतःचे आधार कार्ड किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र किंवा पॅन कार्ड किंवा वाहन चालवण्याचा परवाना किंवा पासपोर्ट पैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र सोबत आणावे. म्हणजेच यापैकी आपल्याला एक ओळखपत्र सोबत न्यायचं आहे. तसेच नाव बदललेले असल्यास उमेदवाराने राजपत्र, विवाह नोंदणीपत्र इत्यादी किंवा त्या संबंधीचे कागदपत्र प्रवेशासोबत आणणे अनिवार्य आहे. ज्या व्यक्तीचं नाव बदललेलं आहे म्हणजे लग्नाच्या नंतर काही व्यक्तीचं नाव बदललेलं असते, तर त्या व्यक्तीसाठी त्यांनी सांगितलेलं आहे की राजपत्र किंवा विवाह नोंदणी पत्र इत्यादी कागदपत्र तुम्हाला सोबत आणावे लागतील. तर ही लिस्ट पहा, ही पात्र विद्यार्थ्यांची लिस्ट आहे. ही तुम्हाला जर लिस्ट पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी ही लिस्ट डाउनलोड करू शकता आणि तुमचे स्वतःचे नाव या ठिकाणी पाहू शकता. तर एकंदरीमध्ये पहा या ठिकाणी टोटल किती विद्यार्थ्यांची यादी देण्यात आलेली आहे. तर 3,324 या ठिकाणी विद्यार्थ्यांची एकंदरीमध्ये पात्र विद्यार्थ्यांची यादी देण्यात आलेली आहे. तर बाकीचे 524 काही विद्यार्थी आहेत त्यांना अपात्र केलेले आहे आणि ही अपडेट आलेली आहे 23 एप्रिल 2024. या संदर्भामध्ये कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता. धन्यवाद.